आज मुंडेवाडीमध्ये गोलवड गावामध्ये ताई आपल्याकडे एक दान मागायला आलेले आहे। हे दान तुम्ही सत्पात्री नक्कीच लावशाल या अपेक्षेने ताई आज तुमच्यापर्यंत आलेली आहे। आणि ज्या वेळेला आपल्या कुठल्याही समस्या असतात, आपल्यावर आलेले संकट असतं, त्यावेळेला ताई सदैव तुमच्यासाठी उभ्या असतात। आणि मग याच वेळेला किंवा ज्या वेळेला खरी ताईंना आपली गरज असते त्यावेळेला तुम्ही इकडे तिकडे न जाता ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे व ताईंना विजयी केलं पाहिजे। यासाठी ताई आता तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत। आणि पाहिलं तर तसं पाहिलं तर भरपूर पैशावाले उमेदवार तुम्हाला पाहायला मिळतील। बिर्याणीचे टोप वाटले जातात, पैसे वाटले जातात, हातोनात साड्या वाटल्या जातात, काय काय वाटलं जातं, हे कशाच्या जोरावर वाटलं जातं हे तुमच्याकडूनच गोळा केलेलं आहे। कोणी कसं गोळा केलंय हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि ते तुमच्यावरती उधळतात आणि असं उधळतात की काय त्याला मापही नाही, एवढ्याची गरज नाही। आणि ज्यांनी खरंच काम केलंय ना त्यांना पैसे उधळण्याची खरंच गरज नाही, परंतु हा आतूनच चाललेला हा सगळा जो गोंधळ आहे हा गोंधळ मिटवण्याची ताकद फक्त मतदारामध्ये आहे। आणि ती मतदाराने ताकद दाखवली पाहिजे आणि समर्थपणे जे काम करतात, जी महिला सदैव आपल्यासाठी सदैव 24 तास कधीही तुम्ही फोन करा ताईंना, तुमचं संकट सांगा, त्यासाठी ताई सदैव आरोग्याच्या दृष्टीने असेल। का बरं आपल्या तालुक्यामध्ये भव्य असं आरोग्याच्यासाठी हॉस्पिटल उभं राहू शकत नाही? ताई किती वर्ष लढा देतात का आरोग्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये गोरगरिबांसाठी न्याय मिळेल किंवा त्यांची सेवा घडेल असं हॉस्पिटल पाहिजे, परंतु कुणीही करत नाही। न्याय संस्था जरी असेल तरी आरोग्य संस्था आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सक्षम अशी गोरगरिबांसाठी नाहीये। शिक्षण संस्था नाहीये की जिथे गोरगरिबांची मुलं डिग्री घेतील किंवा त्यांची फी माफ होईल किंवा त्यांना पूर्ण शिक्षण करता येईल। ही लोक फक्त बिझनेस म्हणून या सगळा याचा खेळ करतात आणि तुम्हाला फसवतात। ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तुमच्याकडे येतात, कोण पैसे वाटतं, कोण साडी वाटतं, तुम्हाला तुम्ही त्याला बोलून जाता आणि अशा लोकांना मतदार देता। हे राजकारण सगळं लबाड लोकांच्या हातात आहे। त्यांनी तुम्ही सक्षम लोकांच्या हातात देण्यासाठी ताईच्या मागे उभं राहायचंय व न्याय द्यायचा आहे ताईला व तुमच्या सर्व समस्यांना सोडवण्याचं ताई नक्कीच करेल अशी अपेक्षा मी ताईकडून करतो व मी आश्वासन देतो की ताई सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत। ताई इथपर्यंत आल्या, आपणही सर्वजण आला, सर्वांचे आभार मानतो, ताईचे आभार मानून ही सभा संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।